गाईज आता आम्ही चाललोय गुलमर्गला. आता इथे सगळी आपली मंडळी जमले. हे काका आहेत. काका कुठले आहेत तुम्ही? आम्ही वसईचे आहेत. काका वसईचे आहेत. येऊ आता आम्ही एक दिवस फिरायला वसईला किल्ला बघायला या, किल्ला बघायला जाऊ ना. खायला पण या. झाले आता निघतो आम्ही गुलमर्गला जायचंय. सगळी जमल्यांना पहिले मेन ग्रुप फोटो बाकी आमचा तो काढून निघतो. झाला आता आमचा ग्रुपचा फोटो काढून आता आम्ही सगळे निघतोय. अरे तू आहेस ना ब्लॉगर? अजून एक कुठे आहे तो आपला? कुठे आहे भाई? कुठले तुम्ही? मी उरणचा आहे. दादा उरणचे ना. आता आम्ही जातो. गाय जो लय फोटो काढतोय कालपासून. मुस फोटो करते. आम्हाला फोटो काढणारा माणूस एक नंबर भेटले. आमचा भाऊच एक नंबर फोटो करतो म्हणून फोटो काढायचं कमी केलं. नुसता फोटो काय आता जमा. गायच आता आम्ही आलोय कपडे घ्यायला. इथे लय महाग बोलतायत. 350 रुपये कुठे? दा किती किती बरोबर आहे? 150 रुपये बरोबर आहे. 150 रुपये बरोबर आहे ना? बस भाई तुला किती वाटतं? 200-250 बरोबर. हे 350 रुपये बोलता. कसा करायचा मग आता? जाऊन दे आम्ही आता गुलमर्ग नाही करत. जातो घरी. घरा तो क्लिअरिटी क्लिअरिटी भाजी आहे. गायच झाले आता मी कपडा एवढा घेऊन चष्मा घेऊन झाले. आता पुढे आतो. आपले शूज बीट ठेवलेत. नाही दादा कामच 25. दादा जातो बस मध्ये बसतो. थंडी लागतं मॉल मग घे ना. दारू मी पित नाही ना सध्या देव शेलोना बंद आहेत का? दारू मी पहिले पित नाही. सांगा म्हणजे ब्रिजर पिली. माझं एक स्वप्न होतं ओल्ड मग बर्फन टाकायचा तो खायचा. तो पियाचा हा. बोला म्हणून. हा जाऊन दे आता. दादानी काही घेतला ना ब्रँड. दारू मी पहिल्यापासून पित ना. आणि काय माहिती का थंडी लागतं मग आधी असता. सगळे चष्मे घातल्यात. ते काय आता झाले आमचे कपडे घेऊन. सगळे मजबूत कपडे घेतल्यात. आता चाललोय पुढे ना. रोड एकदम खतरनाक वालाच आहे. तुम्हाला दाखवतो टाइम लाईफला कसा रोड आहे. आता पुढे जातो गुलमर्गला ना. लाईनला लागतो. काय आता आम्ही पोहोचलोय गुलमर्गच्या गोंडवल्याच्या गेटच्या इथे. तर आता इथनं असं गेट आहे ना. इथनं आम्ही आता जाऊ वरती. नाही तर खालीच असा बर्फ दिसतोय. तर वरती मजबूत बर्फ असेल. असं इथे असा बर्फ दिसतोय. बर्फ गणेश आहे. मजा आली ना. बाकी रोड बद्दल कसा विषय? रोड बद्दल काय बोलतो? रोड आम्ही इथं तेव्हा इथे लय बर्फ होता पण आता कारीचा बर्फ नाही. वरती असला वरती आहे बर्फ. चला मग आता काय जाता आम्ही पोहोचलोय गुलमर्गच्या इथे. यो सोम कुठे गेला काय माहिती. चल ना पटकन. आता आता आम्ही चाललोय. माझ्याकडे माईक नाही गाईज. इथे गद्दारी होती माईक आहे ना गाईज. आम्ही चाललोय आता गाईज पहिले 1 ला. फेज 1 ला जायचंय का डायरेक्ट 2 ला? फेज 1 वर डायरेक्ट दुसरी हे घ्यायला लागते ना आपल्याला. हा ते काय आता फेज 1 पासून मग 2 ला जातो. आता बघू कसं ड्रेसिंग कशी आहे माझी. मी आज ड्रेसिंग मारली बाई. माझी चांगली नाही. भारी आहे. ते आता 2 चष्मे 300 रुपये फक्त चष्म्याला खर्च केले. तर फोटो तर आलेच पाहिजे. आपला संपूर्ण ग्रुप आहे. फाईट बिन नको. हा ग्रुपचा उपमी एक काय यो नाही एक भाष्य आहे. असं संपूर्ण आपला ग्रुप आहे पूर्ण. आता इथं आपलं टीम लीडर आहेत आमचे. तर आम्हाला गाईड करत असतात. काय आता आलोय आतमध्ये. पूर्ण असं तिकीट आम्ही घरूनच काढून आणलंय. आता इथं तिकीट दाखवतो ना जातो. हे पेज 1 चा काढून ठेवायचा ना. 800 रुपये वाला ना. काय जातो चाललोय आम्ही पुढे गोंडवला राईड करत. व्ह्यू बघा गाईस ना. बर्फ आहे. भाऊजी मी ना सो आणि तिघेच चाललोय.
फेज 1 कडे चालले. फेज 1 मध्ये जास्त बर्फ आहे तर फेज 2 मध्ये लय बर्फ असेल. गाईज आता आलोय अर्ध्या रस्त्यापर्यंत ना. आता फेज 1 येणार आहे. फेज 1 ला पण आहे जरा बर्फ. हे बघा असा बर्फ आहे. चाललोय आता फेज 1 चे इथे. फेज 1 ची थोडा उतरू, फोटो काढू ना. रील्स डायरेक्ट फेज 2 ला काढू. बघू आता कसं काय. गाईज आता चाललोय आम्ही फेज 2 कडे. तशी लाईन आहे आज. काय आमचाच ग्रुप आले, जास्त ग्रुप नाही आले म्हणून आम्हाला जास्त लाईन नाही लागत का बाई. बघू आता. ते काय झालं आता फेज 2 कडे. बर्फ इथे काय एवढा बर्फ नाही, उलट फेज 1 ला जास्त बर्फ होता. बाई फेज 1 ला उलट जास्त बर्फ होता मला असं वाटतं. काय नाही, गंडोला राईडनी गंडोला आम्हाला काही बरफ नाही इकडं. तर गाईज आता आलोय आम्ही फेज 2 कडे. कसा गाईज आमच्यात अजून एक ब्लॉगर आहे. अरे फेज 2 तुला सांगू इथं आम्ही काही ती कसं जेलमशी आणल्यात तसे दगडा पडला इथं आणल्यात आम्हाला. जातो आता वरती फेज 2 मध्ये. तर आता सोन भाई रील काढणार आहे पोरीना दाखवायला. मी काल काढली. काल नाही बोलले पण नाही, याने मला जरा प्रोत्साहन केला काढ पण चांगली होती रील. बस ना 200 रुपयात काय पाहिजे गाईज. हो त्याच आता आम्हाला चालायला जागा नाही इथं. बर्फ लय चालतं कसं आम्हाला माहिती. तरी बरं आवरा तरी आहे. फेज 1 ला तवा होतो ना, तवा जास्त होता. खालती पण यायची जास्त होता. हा गाडी पार्किंग केली इथं. तर गाईज आता जातो वरती ना दाखवतो. आता आम्ही चाललो वरती रील काढायला. 250 मध्ये मांडवली ना. 2-3 500 मध्ये मांडवली गेले. किती घेतो तू मेकअपचं? 2000 रुपये स्टार्टिंग आहे. मग तुला इथं 500 रुपये द्यायला कुत्त. अजून 8 दिवस खर्च करायचंय. आम्ही 500 येतो ऑर्डरचं. आम्ही कुतत नाही. आम्ही येतो जास्त येतो. आम्ही लाख रुपये येतो. पहिले मेंबर भाऊची रील्स काढतायत. आता आम्ही मागे थांबल्या. आता भाऊजी रील्स काढतात ना. हा भाऊ रील्स अच्छा लगा ना मेरा ब्लॉग देख के और आएंगे आपकी इधर रील्स. ये सर बनाएंगे हम इसीलिए ताकि पाटिल भाव इधर आ जाओ. अभी इनको खत्म कर लेना सर. नहीं तो भाऊजी आहेत. कमाल है. पटेल स्टार्ट. भाई पीछे हो जा. क्या मैं पीछे ही था? मैं पीछे ही था. पीछे जाओ. दादा कसं काय फेज 1 चांगला होता मला असं वाटतं जरा. नाही पण ज्या अपेक्षेने आलो होतो असं वाटतं गंडोला राईडनी की फर्स्ट स्टेजला बर्फ असेल म्हणून, परंतु आम्ही त्यासाठी वरती आलो. बरं तो पण यो बर्फ काय माहिती आहे का, परवा बर्फ पडलं म्हणून आवरा बर्फ ना तर यो पण नव्हता. आणि तसं वाटतं मेल्ट पण झाला असेल थोडासा, पण ओव्हरऑल ठीक आहे. जो नॅपेक्षा बरं आहे, नसण्यापेक्षा काहीतरी आहे आणि जरा बरा वाटला. सीझन लेण्यापेक्षा सीझन चांगलं आहे का? सीझन चांगलं आहे मला तर हीच यो सीझन चांगला आहे, कारण म्हणजे आपला पूर्ण आनंद घेता येतं. तर सीझनला जर आलो आपण तर पूर्ण थंडी असेल मला वाटतं. मी तर कधी आलो नाही, पण आता जर बर्फाचा आपण आनंद घेतोय एक छान वाटतं. फर्स्ट स्टेजला नव्हता, सेकंड स्टेजला आलो. सेकंडला ठीक नसण्यापेक्षा काहीतरी आहे, पण आनंद जो आनंद घेण्यासाठी आलोय या इतकं पवित्र नाही म्हणता येणार, पण ह्या जागेमध्ये ज्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण नेहमीच होतं. काश्मीरमध्ये जायला पाहिजे, श्रीनगरमध्ये जायला पाहिजे, गुलबर्गला जायला पाहिजे आणि तिथल्या वातावरणामध्ये आपण हसून खेळून राहिलो पाहिजे. परंतु खरोखर इथं आल्यानंतर असं वाटला की आपण इथला आनंद जीवनात आल्यानंतर घेतला पाहिजे. प्रत्येक वातावरण आपण मुंबईमध्ये वातावरण बघत असतो आणि त्या वातावरणापासून हा वेगळं वातावरण, एकदम थंड वातावरण, ओव्हरऑल एकदम ठीक आहे, मजा आली. फक्त एक लास्ट, सीझन चांगली का ऑफ सीझन चांगली? आता सीझन मध्ये मी तर आलो नाही कधी, पण गर्दीच्या हिशोबाने बघायला गेलं तर ऑफ सीझन ही सीझन चांगली आहे, कारण का कुठेच गर्दी नाही, काहीच नाही. आणि बर्फ पण ठीक आहे, म्हणजे फोटोशूटसाठी वगैरे असा. आणि इथला आनंद, बर्फाचा आनंद तर आपण घेतोच आहे, पण थोडासा कमी आता तरी पण आनंद आहे. बर्फ तर आहेच, पण ऑफ सीझन माझ्या मते एकदम बेस्ट आहे. म्हणजे गर्दी नाही, एकदम आपल्या फ्री मन मोकळेपणाने कुठेही जा, काही फोटोशूट करा, एकदम मस्त. चालेल, थँक्यू. काय आता आम्ही गोंडोला मधलं फेज 1 कडे चाललोय. पण तिथं मला रील काढायचे, तिथं जरा मी बघले चांगला माहोल आहे. तिथं नाही काढली तर पालगामला काढता.
आम्ही गुलमर्गमध्ये फेज 1 मध्ये आपल्याला एक दादा भेटल्यात. अंकल नाम क्या आपका पहिले आत मोहम्मद उमर. कोणी पण रील्स काढायला यायचं असेल, फक्त टाईम पाहिजे, टाईम जर जास्त पाहिजे असेल, रील काढताना घाई नसेल पाहिजे तर या ना बेटा. काय आता आमचे दोघांचे फोटो व्हिडिओ काढून झाल्यात तर चाललो आहे. तुम्हाला एकदा बर्फ हातात घेऊन दाखवू का? बर्फ आहे, तुम्ही तर नाही येणार. हे बा बर्फ आहे, यायचा काही दुसरा जाता. तर आता चाललो आहे. सोम आहे थोडा नाराज दिसतोय, का माहीत नाही त्याचा काय विषय आहे, कंटाळा यायच. पण आपण फुल मजा केली इथे. चला भेटू. गायत लय दाम लागतो इथे, का माहीत नाही, बदल लांब. तर गायज आता आम्ही चाललोय खाली. तर झाल्यात फोटो व्हिडिओ काढून, तर आता खाली जातो ना. बघू आता जेवाचं बिवाचं नियोजन. चला मग आता पुढे भेटू. डायरेक्ट जास्त काही बोलत नाही कारण दम लागतं मला इथे. कुलचा है ये क्या है सर? ये कश्मीरी कुलचा, किशमिश, काजू, नारियल, बादाम, चॉकलेट और वॉलनट ऑल मिक्स 7 ड्राई फ्रूट्स ओनली 10 रुपीज पर पीस, 20 रुपीज पर पीस. खाने का स्पेशल है. गायज आम्ही पण घेतलं इथला, या काहीतरी स्पेशल आहे. हा बघते इकडेच भेटतो. चला मग आता येऊ, मी खातो ना, दाखवतो. तर गायज आता आम्ही खाली उतरतोय गुलमर्गवरून. टेक लँडिंग होते आमची. तर भाऊजी मी आमच्या टूर्सला प्रमोशन करा. हा तर ही तुम्हाला एवढी भारी भारी ट्रिप बघत असेल तर एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स टूर्सला नक्की जॉईन व्हा. कमी बजेट आणि बेस्ट सर्व्हिस. नाही, पण आता बजेट वाढेल कारण की आता हॉटेल पण चांगले द्यायचे. म्हणजे हे पण चांगले आहेत, 5 स्टार हॉटेल द्यायचे, चांगले रेटिंग 3 स्टार. तर आता बघू. आता चाललो घरी ना, आता खाली चाललोय ना. आता मी 250 रुपये गेले माझ्या रील्स फोटो बिटूसाठी. आणि आता एकविरा टूर्स अँड ट्रॅव्हल दुपारचंही जेवण देतो. भले ते डाल भात, भाजी, पापड, लोणचा, अजून पनीर भाजी पण असते दुपारी कधी कधी. तर आता जातो खाली. काय आता झालोय गंडोला करून. आता चाललोय आपल्या पार्किंगच्या दिशेने. आपली 4 व्हीलर असते तर डायरेक्ट इथपर्यंत आले असते, पण आता 4 व्हीलर नाही. आता बघतो डायरेक्ट आता चालत जायला लागेल. असं डायरेक्ट आता चालत जातो. राजू टैक्सी वाला किसको लगेगा तो बता. गुलमर्ग 6 points famous place. आपका कौन सा टैक्सी? टैक्सी में, ऑटो में नहीं बैठना. ऑटो में सर्दी लगता है, टैक्सी में हीटर वाला. चले. बाय बाय. तर गाईज माझ्या रील काढून झाल्यात. आता सोमची वारी. रील स्टार स्वतः रील काढतोय. तर गाईज आता आमचं जेवण बिवून झालं. आता आम्ही चाललोय पुढे. बसमध्ये बसतो, हॉटेलवर जातो ना, तिथून आम्ही लाल चौकला जायलाच लागेल. काय पण चाललं लाल चौकला जायला. येस गाईज, आम्हाला करायची शॉपिंग. तर जातो ना, बसमध्ये बसतो आता. पहिले लय काढलो. तर गाईज भरपूर दमलेलो ना, ब्लॉग काय एंड केला नाही. तर आता मध्ये गेलं तर मी फोनच्या मध्ये क्लिप काढल्यात. तर दोघं पण भरपूर जमलेलो ना, फोनची पण बॅटरी संपलेली. तर हा ब्लॉग आता इथेच एंड करतो. Day 3चा ना. उद्या Day 4. तर उद्या आम्ही पलगामला जाणार आहे. तर बघू तिथे कसं काय. हो या अटॅक होतो. नाही वेळी लय मजा केली. सोमबाई मजा आली की नाही? आली, मजा आली भाई. चला आता भेटू डायरेक्ट उद्या पलगामला.